इयत्ता 10वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर इतिहासाचा आपण पेपर पाहूया की रिकाम्या जागा भरा. पहिला आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज, हा ग्रंथ यांनी लिहिला. तर आपल्याला ऑप्शनसुद्धा आहे, तर योग्य ऑप्शन निवडून आपल्याला ती रिकाम्या जागा पूर्ण करायची आहेत. त्यानंतर आपण पाहूया दुसरं, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे डॅश डॅश हे पहिले सरसंचालक होते. तर योग्य ऑप्शन निवडून रिकाम्या जागा पूर्ण करायची आहेत. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न 1ब, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 2 आहे तर त्याच्यातलं आपल्याला 1 लिहायचं आहे, म्हणजे 2 गुणासाठी 1 असणार आहेत. म्हणजेच आपण पाहूया जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगल, रिझन इन हिस्ट्री. आणि दुसरं आहे ते म्हणजेच हू वेअर द शूद्राज, वंशितांचा इतिहास. अशा प्रकारे 2 आपल्याला दिलेले आहेत. याच्यातल्या आपल्याला चुकीची जोडी निवडून आपल्याला ते दुरुस्त करून लिहायची आहेत. त्यानंतर आपण पाहूया दुसरं, प्रश्न क्रमांक 2, टिपा लिहा. तर पहिलं आहे भारतीय स्त्रीवादी इतिहास लेखन आणि ॲनल्स प्रणाली. प्रश्न 3 आहे शास्त्रीय कारणे. पहिलं पाहूया तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. दुसरं आहे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. आणि तिसरं आहे वॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर आपण पाहूया सविस्तर. तर सविस्तरमध्ये पहिलं आहे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. दुसरं आहे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात. त्यानंतर आपण पाहूया राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामध्ये प्रश्न क्रमांक 5 पाहूया, रिकाम्या जागा भरा. पहिली रिकाम्या जागा आहेत महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी डॅश डॅश टक्के जागा आहेत. 25, 30, 40 आणि 50 याच्यातलं योग्य ऑप्शन आपल्याला निवडून रिकाम्या जागा पूर्ण करायची आहे. त्यानंतर आपण दुसरं पाहूया निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात. तर राष्ट्रपती आहे, प्रधानमंत्री आहे, लोकसभेचे सभापती आहे आणि उपराष्ट्रपती. ह्याच्यातलं ऑप्शन म्हणजेच योग्य आपल्याला ते भरून रिकाम्या जागा पूर्ण करायची आहेत. प्रश्न 6वा, संकल्पना स्पष्ट करा. तर पहिला आहे माहितीचा अधिकार आणि दुसरा आहे मध्यावधी निवडणुका. प्रश्न क्रमांक 7 पाहूया आपण की सविस्तर उत्तरे द्या. पहिला आहे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. आणि दुसरं मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले. तर अशा प्रकारे आपण इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वीची प्रथम घटक चाचणी प्रॅक्टिससाठी प्रश्नपत्रिका होती ती आपण पाहिलेली आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल, विद्यार्थ्यांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारची नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड होत राहील. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.